एकदा घोषणा द्या ताट बसा बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ पुढे बसलेल्यांचा मला आवाज येत नाही ह्या गोंधळामुळे होते घोषणा दिली पण आता परत एकदा जय जिजाऊ हात नको वर आवाज सगळीकडचा आवाज आला पाहिजे अरे तुमचं आमचं नातं काय रक्ता रक्तात भिडतंय काय दिल्ली तख्ताच्या छाताडावर दिल्ली तख्ताच्या छाताडावर अभिमानाने डौले भगवा स्वराज्य निर्मिले रयतेचे आपण महाराष्ट्र धर्म मनात जागवा स्वराज्याची पेटविली मशाल मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची पेटविली मशाल मावळ्यांच्या साथीने देशपुंज शिवराय पाहिले महाराष्ट्राच्या मातीने आणि मग छत्रपतींच्या छत्र रक्षिण्या छत्रपतींचे छत्र रक्षिण्या गडाडला स्वाभिमानी वाना छत्रपतींचे छत्र रक्षिण्या गडाडला स्वाभिमानी वाना गोड बोले मुघल संहारक गोड बोले छत्रवीर संभाजी राणा गोड बोले छत्रवीर संभाजी राणा गोड बोले छत्रवीर संभाजी राणा कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गणाने केली जाते पण आपण आपला गण आपलं दैवत छत्रपती शिवराय महाराज जिजाऊ यांना बघतो आणि यांनाच नमन करून आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करतोय आपण शाहिरी मुजरा शिवराया मानाचा मुजरा बोला छत्रपती शिवाजी महाराज की शाहिरी मुजरा शिवराया मानाचा मुजरा शाहिरी मुजरा शिवराया मानाचा मुजरा मुजरा शिवराया मानाचा मुजरा ओ शाहिरी मुजरा शिवराया मानाचा मुजरा शाहिरी मुजरा शिवराया मानाचा मुजरा आई जिजाऊ वंदन तुझिया तो शाहिरी दा शाहिरी मुजरा शिवराया मॉनिटर गेले शाहिरी मुजरा मॉनिटर येतात शाहिरी मुजरा मी मगाशी आरक्षण पाहिजे असलेल्या मराठ्यांनी समोर बसून घ्या ज्यांना ज्यांना आरक्षण पाहिजे म्हणून इथं आलोय आपण हा कार्यक्रमाचा गोंधळ करायचा आहे की कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपल्या माढा तालुक्यातला कुर्डवाडी नंतरची पहिली दुसरी सभा आहे तर सर्वांनी समोर बसून घ्या दादा येतील पण आपली शिस्त आपण दाखवायचं काम आहे चला आणि मग आपल्याला महाराष्ट्राला मराठ्यांना आणि या देशातल्या लोकांना काही न लढता मिळालेलं नाही मोगलांच्या बरोबर लढावं लागलं का स्वराज्य निर्माण करण्यासाठी इंग्रजाबरोबर लढावं लागलं का
स्वतंत्र मिळवण्यासाठी आणि परत महाराष्ट्र मिळवण्यासाठी आपल्या देशातल्या या काळ्या इंग्रजांबरोबर लढावं लागलं आपल्या या मराठी माणसाला. का? मुंबईसह महाराष्ट्र मिळवायचा होता. आणि आता आपल्याला लढावं लागते आपल्या मुलाबाळांच्या हक्कांसाठी. आपल्या नोंदी असताना ही हरामखोर आपल्या नोंदी बेकायदेशीर म्हणत आहेत. म्हणून आता आपल्याला लढावं लागतंय. हा आपल्या बापजात्यांचा ना आपल्या जीवनातला चौथा लढा आहे. हा छत्रपती शिवरायांच्या काळापासून आतापर्यंत हा आपला चौथा लढा आहे. म्हणून ज्यांनी 107 हुतात्मे गमावले आपण मुंबईसाठी. मुंबईत आपल्या पोरांनी जाऊन कसं वातावरण केलं सगळ्यांना माहित आहे. हा मुंबई आपली आहे आणि तिथं गेल्यावर कळलं ते भिकारचोट आपल्या बाटल्या चोरून घेऊन पाणी पित होते. हा हा हॉटेल बंद ठेवले, टेम्पोचे टेम्पो भरून गेले तिकडं. आणि त्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्व महापराक्रमी पुरुषांना आपण या गणाच्या माध्यमातून वंदन करीत आहोत. हा महाबळ्यांच्या पराक्रमाचे रणमर्दांच्या त्या शौर्याचे आरंभ करीतो गुणवर्णाया. शाहिरी मुजरा शिवराया मानाचा मुजरा. शाहिरी मुजरा शिवराया मानाचा मुजरा. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दीनदलितांच्या वारकऱ्यांच्या आपला समाज जगद्गुरु तुकोबारायांना मानतो, ज्ञानोबारायांना मानतो, नाथबाबांना मानतो. वारकरी गेल्या महिन्यातच वारी झाली. अवघ्या देशात या वातावरण झालं होतं वारीचं. हा आणि हा राजा कोणाकोणाचा आहे? कुणा एकाचा नाही, सगळ्यांचा आहे. शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, दीनदलितांचा आहे, वारकऱ्यांचा आहे. हा म्हणून पण आजच्या काळातली शेतकऱ्यांची अवस्था कशी झाली आणि त्यावेळेची कशी होती? माझ्या राजांनी सांगितलं होतं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नाही, नाहीतर ते हात कलम केले जातील. हा पण आजच्या शेतकऱ्यांची अवस्था, ऊसाचं बिल आपल्याला सरसकट एकदम कधी मिळत नाही, त्याचं 4-4 टप्पे होतात. हा FRP लवकर मिळत नाही आणि नेमकं आपल्याकडे आलं शेतकऱ्याकडे त्याचा भाव पडलेला असतो. लावावं का काडी लावावं शेतकऱ्याला कळत नाही. हे पीक घेऊच नाही अशी अवस्था झालेली असते. म्हणून एका ठिकाणी एक कवी म्हणतात, हा शेतकऱ्याची अवस्था कशी होती त्यावेळेस शिवरायांच्या काळात. हा झुंजू मंजू पहाट झाली, हा झुंजू मंजू पहाट झाली, उर्वेला लाली आली, उर्वेला लाली आली. भिरभिरती हा भिरभिरती रानात पाखर, भिरभिरती रानात पाखर. जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या शेताला घेऊन चाल रे. जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या शेताला घेऊन चाल रे. जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या शेताला घेऊन चाल रे. शेतकरी माझा कधी काळीचा बळीराजा होता. हा पण या बळीराजाला वामनाने पाताळात घातलं म्हणतात. हा आणि आम्ही आमच्या माया बहिणी दिवाळीला ओवळतात आणि इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे म्हणतात. या बळीराजासाठी आजची लोक तुमच्या आमच्यासाठी काम करतोय म्हणतात, शेतकऱ्यासाठी लढतोय म्हणतात. पण त्यांचं शेतकऱ्यांसाठी कधीच लढणं नसतं. त्यांच्या 10-10 पिढ्या कशा बसून खातील आणि आपणच त्यांच्या पोरांचं गुलाम कसं राहील एवढंच त्यांचं काम चालू असतं. ते आपल्यासाठी कधीच लढत नसतात. हा म्हणून शेताच्या बांधावर
शेताच्या बांधावर बांधाच्या झाडावर झाडाच्या फांदीत फांदीच्या घरट्यात हे लपून बसलय कोण रे कोण लपून बसले जे शेतकऱ्यासाठी लढतोय म्हणून सांगतात तुमच्या आमच्यासाठी लढतोय म्हणून सांगायचे हा आणि आपली पोळी भाजायची आपल्याला एखादं विधान परिषदेवर घेतल्यावर कसं ग बसायचं हे त्यांच्याकडून शिकावं कशाला हा हे लपून बसलई कोण रे त्याला गोफण गुंड्यान हाण रे कोणाला हे दलाल भडवे बसलेले आहेत ना त्यांना गेली 3 वर्षापासून आपण लढतोय 4 वर्षापासून आपला राजा उपाशी राहतोय 15-15 दिवस आणि हे सत्तेतले बी बोलत नाहीत विरोधातले बोलत नाहीत आणि कोणीतरी सरकारने पाठवून द्यायचा एखादा आमदार एखादा आश्वासन द्यायचं आणि अवघ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना नादी लावल्यासारखं नादी लावायचं अशा या दलाल भडव्यांना काय करायला पाहिजे शेतकऱ्याची गोफण आणि त्या गोपनीतला गुंडा कसा बसतो पाठीत हा लपून बसलई कोण रह त्याला गोफण गुंड्यान हाण जीवाचा मैतार ढवळ्यान शेताला घेऊन चाल रे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल रे आणि अशा दलाल भडव्यांसाठी जगविख्यात कवी इंद्रजित भालेराव सांगतात शेतकऱ्याच्या कुंड्याच्या पोरा आता काय कर शिक बाबा शिक शेतकऱ्याच्या कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक शिक बाबा शिक कुणब्याच्या शेतकऱ्याच्या पोरा आता लढायला शिक आत्महत्या नको एखाद्याची हत्या करायला शिक का 2, 3, 4, 5 लाखाचं कर्ज असताना आपण आत्महत्या करतो आपल्याकडे प्रमाण कमी आहे आत्महत्याचं विदर्भात मराठवाड्यात जास्त प्रमाण आहे पण मोदीचे भाव 2-4 पळून गेले ललित मोदी नीरव मोदी विजय माल्या यांनी कुणाकुणाच्या आत्महत्या केल्या हजारो कोटीचं कर्ज बुडवून गेले म्हणून कवी इंद्रजित भालेराव सांगतात आत्महत्या नको एखाद्याची हत्या करायला शिक पण लढायला शिक हा शिक बाबा शिक शेतकऱ्याच्या कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक आत्महत्या नको एखाद्याची हत्या करायला शिक शिक बाबा शिक शेतकऱ्याच्या कुणब्याच्या पोरा आता कर्ज काढायला शिक तुम्ही म्हणसाल शाहीर भलतच काहीतरी सांगायला लागलाय आम्हाला कर्ज काढायला शिक कर्ज काढायला म्हणजे खाजगी सावकाराची नाही बँकांची कर्ज काढा आता सांगितलं ना मी बँकांची कर्ज बुडवून जातात विजय मोदीचं 2-3 भाव गेला निघून बँकांची कर्ज मापात असतात पण आपल्याला साध्या माणसाला देत नाहीत ते हा त्याला ओळखीच लागतात शिक बाबा शिक शेतकऱ्याच्या कुणब्याच्या पोरा आता कर्ज काढायला शिक आणि जसं काढलं तसं फेडायला बी शिक इमानदारी केली पाहिजे ना जसं काढलं तसं फेडायला बी शिक आणि नाहीच फिटलं बोला झोपी गेले काय तुम्ही नाही फिटलं तर बुडवायला बी शिक हा आणि शिक बाबा शिक शेतकऱ्याच्या कुणब्याच्या पोरा ज्याला निवडून दिलं कुणाला तुमच्यासाठी लढतो म्हणून परत आपलं स्वतःच बघत बसले त्यांना शिक बाबा शिक शेतकऱ्याच्या कुणब्याच्या पोरा लढायला शिक आणि ज्याला निवडून दिलं त्याला पाडायला बी शिक हा लपून बसलई कोण रहा त्याला गोफण गुंड्यान हाण रे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या त्याला घेऊन चाल जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल
भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री जगदंबे, नमन तुझ आंबे करुणी प्रारंभे. मागच्या 2-3 वर्षापासून तुम्ही मला बघताय. कुर्डवाडीत पोवाडा झालेला 15 लाखचं काहीतरी व्ह्यू झालेत त्याला. शाहिराचं एक काम असतं प्रबोधन करायचं, माणसं रडवायची आणि हसवायचं काम शाहिराचं नसतं. इतिहास सांगायचा तो बी खरा, आणि शाहिराचं दुसरं एक काम असतं खरं बोलायचं, बरं नाही बोलायचं. जे खरं चाललंय तेच आम्ही बोलतो, बरं बोलण्यासाठी आम्ही कधी येत नसतो. हा, म्हणून कोणाला वाईट वाटलं चांगलं वाटलं याच्या भावना आम्ही बघत बसत नाही. हा, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा आंबे करुणी प्रारंभे. दफावर थापतून तुन्याता, दफावर थापतून तुन्याता, दफावर थापतून तुन्याता. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा आंबे करुणी प्रारंभे. दफावर थापतून तुन्याता, दफावर थापतून तुन्याता, दफावर थापतून तुन्याता. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूचं गातो गुणगान जी जी जी. प्रभूच गातो गुणगान जी जी, शिव प्रभूच गातो गुणगान जी जी जी. जय जयकार महाराष्ट्राचा. साऊंड सिस्टीम वाले कुठे गेलेत? हे बंद पडते अचानक, इकडे या कोणते थांबा, मॉनिटर बंद पडते. जय जयकार महाराष्ट्राचा, शूर शिवाचा, शंभू राजाचा, संत जनाचा, जागृती झाली भारत वर्षा, जागृती झाली भारत वर्षा, जागृती झाली भारत वर्षा. सळसळे स्वाभिमान अंगात, मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी. गुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी, गुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी जी. आणि शिवरायांच्या काळातला महाराष्ट्र कसा होता, मावळा कसा होता, शाहिरांनी वर्णन केले आपल्या शाहिरीतून, लेखणीतून. हा, नर्मदा गोदा पंचगंगा तशी चंद्रभागा. मगाशी सांगितलं मी, आपण जगद्गुरु तुकोबारायांना मानतो, ज्ञानोबारायांना मानतो, या सकल संतांना मानतो. म्हणून तर आपला जो शेतकरी आहे तोच वारकरी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मानतो, लोकमाता अहिल्यामाता होळकरांना मानतो. हा, आणि आम्ही वारी घेऊन जरी चंद्रभागेला कधी गेलो, त्याआधी आपले वाडवडील कधी जनावर घेऊन वड्याला जायचे. वड्या खोड्याला जनावर घेऊन गेले तर तिथंच करायचे आणि तिथंच पाणी प्यायची, आणि आपले वाडवडील सुद्धा तिथं पाणी प्यायचे. पण आता या चंद्रभागेत मध्ये पाय सुद्धा बुडू वाटत नाहीत का? अहो, या बाटवल्या नद्या या हरामखोरांनी पुण्याची सर्व ड्रेनेज लाईन आपल्या चंद्रभागेमध्ये सोडली. आता गुडघ्या इतके नाही, गोट्या इतके पाय सुद्धा आपल्याला बुडू वाटत नाहीत. पण परंपरा, हा, ते चंद्रभागेचं वर्णन. हा, नर्मदा गोदा पंचगंगा तशी चंद्रभागा, सातारी खोरा कृष्णेचा घाट, सातारी खोरा कृष्णेचा घाट, सातारी खोरा कृष्णेचा घाट. घाली धिंगाणा मावळे ताट, धिंगाणा मावळे ताट, घाली धिंगाणा मावळे ताट. यात गाजला वारणा गाठ जी जी जी. गाजला वारणा घाट जी जी जी, यात
गाजला वारणा काठ जय 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 जय. महाराष्ट्र कसा होता सांगितलं. मावळा कसा होता. हाड पियर जाच तनकट. हाड पियर जाच तनकटन बोला ती काम मनगट काम मनगट जय जय काम मनगट जय जय. भरदार पोटरी मांड भरदार पोटरी मांड पिळदार शोभती दंड शोभती दंड जय जय शोभती दंड जय जय. हो. जय जयकार महाराष्ट्राचा शूर शिवबाचा इकडे द्या थोडा याला. जय जयकार महाराष्ट्राचा शूर शिवबाचा शंभूराजाचा संत जनाचा जागृती झाली भारत वर्षात जागृती झाले भारत वर्षात जागृती झाले भारत वर्षात. सळसळे स्वाभिमान अंगात मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी जी. मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जय जय जय. मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जय जय जय. नर्मदा गोदा पंचगंगा नर्मदा गोदा पंचगंगा तशी चंद्रभागा सातारी खोरा कृष्णेचा घाट सातारी खोरा कृष्णेचा घाट सातारी खोरा कृष्णेचा घाट. गाली भिंगा नामावळे ताल धिंगाणा मावळे दाट घाली धिंगाणा मावळे दाट. यात गाजला वारणा गाठ जी हा. गाजला वारणा घाट जय जय जय. त्यात गाजला वारणा घाट जय जय जय. भरदार पोटरी मांड भरदार पोटरी मांडण पिळदार शोभती दंड शोभती दंड जय जय शोभते दंड जय जय. कसा होता मावळा. शिवरायांचा मावळा. एखादी तोफ जर गडावरून खाली पडली तर शिवरायांना माहित न होता मावळ्यांनी वर ठेवावी आणि राजांना सांगावं राज तोफ ठेवली वर का वर. मला दंड शरीराचे होते. 56 इंचीची छाती त्यावेळेस होती. आता पुढ्या खाऊन खाऊन आमच्या मराठ्यांच्या फासळ्या दिसायला लागल्या. माणसात तो बसावं का उठावं कळत नाही. पण तरी मी आम्ही आमचं गमजे गळ्यात निघत नाहीत भगव का. जातीनं मराठा आहोत. जातीनं मराठ्यापेक्षा रक्तानं आणि विचाराने मराठा होणं महत्वाचं आहे. शिवरायांचा मावळा विचारांचा महत्वाचा होता. हाड पियर जाच तनकट हाड पियर जाच तनकट हाड पियर जाच तनकटन बोला ती काम मनगट काम मनगट जय जय काम मनगट जय जय. आपल्या माढा शहराचे नगरसेवक शिवश्री रमेशजी थोरात साहेब यांच्याकडून या शिवशाहिरीसाठी शिवरायांचा इतिहास मनोज दादा आणि मराठा समाजाचा इतिहास सांगण्याकरता प्रोत्साहन म्हणून 201 रुपये बक्षीस आलेला आहे. धन्यवाद दादा. हा भरदार छातीचा बांधा. आता सांगितलं मी छातीच्या पासोळ्या दिसायला लागल्यात. पण त्यावेळेच्या मराठ्यांच्या छात्या कशा होत्या. भरदार छातीचा बांधान असा मर्द मराठा खंदा हजीर जय जय मराठा खंडा जय जय मराठा खंडा जय जय. मराठा 2 वर्षापूर्वी एक मराठा लाख मराठा ही आमच्या दादांनी घोषणा दिली आणि त्यावेळेच्या तत्कालीन हरामखोर गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार आमच्या माता माऊलींवर लाठी चार्ज झाला. काट्या मारल्या, डोकी फुटली आणि संपूर्ण महाराष्ट्रात आगडोळ उसळला. सरकारच्या विरोधात लोकांनी रस्ते रोको केले. चौकात चौकात मराठ्यांचे मोर्चे निघायला लागले
आणि एक कान्या वाघ मराठ्यांचा पिसाळला. मनोज दादा जरांगे पाटील एक हाक दिली आणि 2 कोटीची सभा कुठलीही हिंसा न होता पार पडली. आजपर्यंतच्या जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा झाली ती मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली. मराठा काय होता? मनोज दादा जरांगे पाटील हे उपोषणाला तिथं बसले आणि मुख्यमंत्री मुंबई सोडून कधी कुणाच्या उपोषण सोडवण्यासाठी गेले नाहीत. पण हे का मराठ्याच्या फकड्यांनी मुख्यमंत्र्याला आपल्या गावात बोलवलं? काय ही तुमची आमची ताकद आहे का? आपल्या पोराबाळांचं भलं व्हावं, आपल्या म्हातारपणाच्या काठ्यांच्या चांगल्या बळकट व्हाव्या म्हणून आपला मनोज दादा उन्हात बसतो, यांना धारेवर धरतो. आपलं कर्तव्य काय? साथ द्यायची. बरं मी म्हणतो इथं नकाचा जमाना तुम्हाला यायला, किमान मोबाईलवर स्टेटस तर ठेवत चला. हे घरी बसून अजून पण म्हणतात हे यांचं काय खरं आहे. मला काल एक जणाचा फोन आला, मनोज जरांगेंचं काय खरं नाही, सारखं बदलते, तुझं काय खरं आहे ते सांग म्हणलं. 58 लाख नोंदी निघल्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी. ऑलरेडी ते आरक्षण आपल्याला मिळलेलं आहे, पण हे दलाल हे हरामखोर आपल्याला आरक्षणात घेऊ इच्छित नाहीत. अनेकांनी आत्महत्या केल्या. आरक्षण काय असतो? एका मार्काने ज्यांनी आपला जीव गमावला, एका मार्कासाठी नोकरी गेली, त्यांना जाऊन विचारा 1 मार्क आणि 1 आरक्षण काय आहे ते. आणि इथं आपल्या माड्यात कुणबीच्या नोंदी जर घावल्या तर अधिकारी आपल्या जातीचे असतात. आपण म्हणतो आपल्या समाजाचा, आपल्याच जातीचे असतात, पण त्यांना 20-20, 25-25 हजार रुपये मी दिलेत. मी कुणी दिले मला माहित नाही, पण मी दिलेलं मी सांगतो. 2019 साली मी 25,000 रुपये खर्च देत माझा कुणबीचा दाखला काढण्यासाठी. अधिकारी आपलेच पाहुणे रावळे चहा पाण्याला दे म्हणतात. लाज वाटली पाहिजे ह्याला. चहा पाण्याला उपाशी बसतो का? सरकारने फुकट पाठवला याला. म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असतो. शिकून सवरून समाजाचं भलं करेल म्हणतो आपण. तेच हरामखोर इकडे दिसत नाहीत तुम्हाला. आणि कधी आले तर ते फॉर्च्युनर गाड्यात येतात. म्हणते हेकणं सदावर ते म्हणते फॉर्च्युनर गाड्यात आलेल्या लोकांना कुठं आरक्षण देतात? फॉर्च्युनर गाडीवाले आरक्षण असतात का कुठं? त्यांना गरज नाही. पण लाल गळ्यात भगवा गमजे टाकायचं आणि गरजवंत मराठीच्या ताटात माती टाकायची, हे या औलाद आहेत. यांच्यामुळं खऱ्या मराठ्यांना सुद्धा अडचणी यायला लागल्यात. म्हणून आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला. संघर्ष करा म्हणले, संघटित व्हा म्हणले. आणि आपला हाच मुद्दा आहे, संघर्ष करायचा आहे, पण संघटित होऊन तरच आपल्याला यश मिळणार आहे. नाहीतर ये नालायक लोक आपल्याला तारीख पे तारीख देंगे लेकिन आरक्षण नहीं देंगे. हाडपियर असा मर्द मराठारणी, असा मर्द मराठारणी मारितो हाक जिराजी, मारितो हाक जिजी, मारितो हाक जिजी. त्यावेळेच्या मराठ्यांची दहशत कशी होती? तिकडे जर पश्चिम बंगाल मध्ये गेलं आणि घोड्यांच्या टापांचे आवाज आले तर लोक भयभीत व्हायचे आणि घरात पळत सुटायचे. हुजूर मराठे आगे. आणि त्यावेळेचे मुघल पळून घरात जायचे. ही मराठ्यांची दहशत होती. पण आता मराठ्यांची अवस्था कशी झाली? कुणी यावं आणि टिकली मारून जावे. आपल्यातलेच काही हरामखोर ह्या पक्षात नेमे त्या पक्षात नेमे, त्यांना आपल्यासाठी लढायचं नाही. त्यांनी आधीच ओळखून वारा कुणीकडे वाहतोय बघायचं आणि त्या पक्षात जायचं. आणि तिथं राहून मी म्हणायचं आम्ही विकासासाठी जातो. अरे कसला विकास करणार तुम्ही? कशाचा विकास करायचा आहे?
हे सख्या भावाचे होत नाहीत, तुमचे आमचे होत नसतात. म्हणून मगाशी सांगितलं, मग कवी इंद्रजित भालेरावांनी सांगितलंय, शिक बाबा शिक. कुणब्याच्या शेतकऱ्याच्या पोरा, ज्याला निवडून दिलं त्याला पाडायला शिक. दर 5 वर्षाला वेगळा निवडून द्यायचा असतो, म्हणजे काम करत राहतो. हा, आणि ही मराठ्यांची दहशत बसलेली होती. पण आता मराठ्यांची दहशत नाही, दिल्लीचा तख्ता हलवण्याची ताकद ठेवावं लागणार आहे. आणि संघर्ष करून, असं तसं नाही. हा, असा मर्द, असा मर्द मराठा रणी मारितो हाक जिराजी, मारितो हाक जिजी, मारितो हाक जिजी. प्रत्यक्ष वैर्याला मग, प्रत्यक्ष वैर्याला मग पडे बघा धाक जिराजी. धाक जिजी पडे बघा धाक जिजी. हे खगड्या मराठ्यांचा जागा झाला आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हलवून टाकला. आणि ह्या विधानसभेत बसलेल्या या वैरांना आपल्या पुढची हलवावी लागली. हा, पण आपल्या तोंडाला कधीही पानच पोचतात. पहिल्यांदा वाशीला गेलो, तिथंही नादी लावून भागारी लावलं. परत आझाद मैदानावर गेलो, तिथंही कळलं हे आवरायसारखं वादळ नाही, मराठ्यांचं हे भगवा वादळ आहे, आवरत नसतं. तिथंही आले, लिहून GR काढून दिला, तरी या हरामखोरांनी दगा दिला. आपल्या कुणबीच्या नोंदी घावलेल्या आहेत, त्या व्हॅलिड करत नाहीत, त्याची व्हॅलिडिटी देत नाहीत. अशा या हरामखोरांना मगाशी सांगितलं, निवडून दिलेल्यांना परत पाडायची वेळ आलेली आहे. हे खोडं महत्वाचं आहे. हा, समर्थ मराठा रणी मारितो हाक जिराजी, मारितो हाक जिजी, मारितो हाक जिजी. प्रत्यक्ष वैर्याला मग, प्रत्यक्ष वैर्याला मग पडे बघा धाक जिराजी, पडे बघा धाक जिजी, पडे बघा धाक जिजी. मावळे संघटित केले, संघटित केले सजवुनी भाले, मावळे संघटित केले सजवुनी भाले. रक्तानी नाहले, रक्तानेच लिहिला अमर इतिहास, रक्ताने लिहिला अमर इतिहास, रक्ताने लिहिला अमर इतिहास. शाहीर इंदलकर गातो पवाड्यास गातो पवाड्यास जी, शाहीर इंदलकर गातो पवाड्यास जी. प्रसिद्ध भीमा खोऱ्यात प्रसिद्ध भीमा खोऱ्यात सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात टेंभोर्णी गाव ठाव सर्वात, मोडी गाव ठाव सर्वात, हे मोडी गाव ठाव सर्वात. पूर्ण चढवून शाहिरी साजाला, शाहिरी साज चढविला. शाहिरी इंदलकर गातो पवाड्याला, गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जी, गातो पवाड्याला जी. शिवरायांचं नाव घेतलं की आपल्या रोम रोम उभा राहतो. आणि त्या शिवरायांचं जन्माचं वर्णन जातीनं मुसलमान, पण मराठी मुसलमान असल्याचा स्वाभिमान बाळगणारे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र लोकशाहीर अमर शेख यांनी आपल्या लेखणीतून, शाहिरीतून शिवरायाच्या जन्माचं वर्णन काय केलं ऐका. हा, एके रात्री सह्यागिरी हसला,
सह्यगिरी हसला हसताना दिसला आनंद त्याला कसला झाला उमगे ना मानवाला झाला उमगे न मानवाला झाला उमगे न मानवाला रात्रीच्या गर्द अंधाराला रात्रीच्या गर्द अंधाराला रात्रीच्या गर्द अंधाराला शिरून सूर्य उदय कसा झाला अरबी दर्याचा चेहरा खुलला बांधावर आम्र वृक्ष डुलला आंब्याच्या डोलीत कोयाळ दडला सूर मंजूळ त्यान काढला चिमण्यानं रचिवची वाट केला पोपटांचा थवा गात उडला पशु पक्षी सगळे आनंदून गेलेले आहेत परिसर आनंदून गेलेला आहे पोपटांचा थवा गात उडला बोध मग मानवाला झाला काय बोध झाला सूर्य नव्हता शिवबा जन्मले सूर्य नव्हता शिवबा जन्मले विश्वानंदले गाऊ लागले चराचर होऊन शोभाचा भाग चराचर होऊन शोभाचा भाग चराचर होऊन शोभाचा भाग आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट आगळा होता जागळा गाण्याचा थाट आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट काढली शाहिरान त्यातूनच वाट अमर शाहीर शोभाचा भात पवाड्याचा थाट द्यानी घ्याव दादा आला आला शिवराया आला शिवप्रभूंचा जन्म कशा पद्धतीनं झाला याचं वर्णन शाहीर अमर शेख आपल्या लेखणीतून करत आहेत आला आला शिवराया आला जिजाऊन दिला आला आला शिवराया आला जिजाऊन दिला लाल समयाला योग्य जनतेला मराठ्यानो करार जय जयकार मराठ्यानो करार जय जयकार मराठ्यानो करार जय जयकार हो अर्ध्या तासापासून आमचं चाललंय उन्हात तुम्ही आमच्याकडे डोळं वटारून बघताय बारकं करून बघताय शाहीर अमर शेखांनी सांगितलं मराठ्यानो करा जय जयकार जिथपर्यंत माझा आवाज पोहोचतो या ग्राउंडवर सगळ्यांच्या मला आता घोषणा आल्या पाहिजेत मराठ्यांच्या मॅच एकट्याने वर्डाचा ठेका घेतलाय का हा आरक्षण सगळ्यांना मिळणार आहे एकदा आवाज घुमला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की मराठ्यानो करा जय जयकार फक्त मला मराठ्यांचाच आवाज येतोय असं बीस आहे का काय हा महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक जण मराठा आपण आरक्षण पाहिजे म्हणल्यावर आता आपण कोण आहे कुणबी म्हणून घेतलं पाहिजे नाहीतर नादी लावते ते हरामखोर आहे का नाही रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीत लिहिलं आणि त्या राष्ट्रगीतामध्ये प्रांताची नावं लिहिली पंजाब सिंध गुजरात मराठा मराठा हा शब्द पर्यायी शब्द आहे महाराष्ट्राचा हा परत एकदा धर्मवीर स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय मागचा आवाज बंद राहू द्या काहीच वाजू देऊ नका नमः पार्वतीपते हर हर महादेव तुम्ही बी म्हणताय काय यांचं मला ऐकू द्या की माईक वर सगळे 10 जणच होते तुमचे जय जिजाऊ जय शिवराय अरे तुमचं आमचं नातं काय नाही 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 हे माईक मुळे लय वाटत होतं मगाचपासून हा हे आमचं कसं मारणावर पेरलेऊन झालंय डांब डोकं उगवलंय मागं बघा एकदा फिरून कॅमेरा मागं फिरवा एकदा ही बसलेली दिसू दे त्यांना टीव्हीत हे युट्यूबला दिसतंय 4 युट्यूबच्या चॅनल तिथं रंग कीर्तनाचा आमचे बाळकृष्ण दादा आहेत हा
हे युट्यूबला दिसणार आहे तुम्ही असं बसला होता आणि पोरं पुढं 25-30 वर्षांनी म्हणणार हे आमचं म्हातारं इकडे बसले कोपऱ्यात, पुढे यायला का लाजत होतं. हा मगाचपासून सांगतोय मी, ज्या ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे ते नाही ते म्हणून बसा. तुम्ही थोडी सावलीची तमा केली ते बिचारा उन्हात ढेकळात बसलं राव आपल्यासाठी. आपल्याला थोडी जणाची नाही मनाची लाज म्हणणार नाही, पण वाटू द्या मनातल्या मनात काहीतरी आहे का नाही, बसतं का नाही. आणि उगं मग त्यांनी काळजात घर केलं का आपल्या, उगाच आपल्यातली काही काही लोक आठवड्याला भेटायला जातात का, आनंद वाटतो त्यांना भेटल्यावर आपल्या लोकांना. अशी इमानदार माणसं परत बघायला मिळणार नाहीत आपल्याला. अहो शेतकरी संघटनेच्या कित्येक लोकांनी आंदोलनं केली आणि थोड्या थोड्या तुकड्यावर व ते बेईमान झाली आपल्या लोकांना, शेतकऱ्यांना वर्गणे गोळा करून दिले ते आपण. का आपल्यासाठी लढणारा माणूस संसदेत जायचा आहे, पण हे फकड्या कशालाच वाकलं नाही. माझ्या 4च पत्र्याच्या खोल्या आहेत, काय करायचं ती करा म्हणतं. उन्हात बसतं आणि आपण सावलीचं झाडाची सावली सोडणार आहोत. हा आपण बसलोय उन्हात. म्हणून सगळ्यांनी एकदा इकडे येऊन बसा. पुढे या पाठीमागे बसलेले आमचे युट्यूब चॅनलवाले दाखवा जरा झाडं मागची. माणसं नका दाखवू, नुसती झाडं दाखवा आणि तिथल्या सावल्या दाखवा. इथंच होतो ना आपण. परत एकदा जय जयकार करायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. नमः पार्वती पते हर हर. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की. आवाज काय येत नाही पाहिजे तसा. अन्नदान झाले म्हणतात की जेवणचा आवाज जेवण या की मग. हा सगळ्यांचा आवाज पाहिजे, ठराविक त्यांचाच आवाज येतोय, बाकीची उगोजच लाजतात. कुणी बघत नाही, तुमचा आवाज आला तरच बघतील. हा परत एकदा शेवटची घोषणा, जय जिजाऊ. हा ये बात है. आला आला शिवराया आला, जिजाऊने दिला लाल समयाला, योग्य जनतेला मराठ्यानो करार जय जयकार. मराठ्यानो करार जय जयकार, मराठ्यानो करार जय जयकार. थोर त्या आईचे उपकार, थोर त्या आईचे उपकार, थोर त्या मातेचे उपकार, थोर त्या मातेचे उपकार. नाही रे नाही आपल्यानं नाही फिटणार जे आपल्याने फिटणार नाही, नाही आपल्याने फिटणार. माडा करमाळा मोहोळ तालुक्यातून सगळं मराठा समाज एकत्र यायला लागलेले आहेत. हा मनोजनांना भेटायचं म्हणजे एक पर्वणी असते लोकांसाठी. इमानदार माणसं सहजासहजी भेटत नाहीत आणि हे तिथं गेल्यावर सहजासहजी भेटतात आंतरवालीला, इथं नाही. म्हणून दादांना भेटण्यासाठी आमच्या जवळचे काही सगळे लोक आलेले आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आमच्या टेंभुर्णीचे गोविंद वृद्धाश्रमचे संस्थापक गेल्या अनेक वर्षापासून वृद्ध माता पित्यांची सेवा करतात असे आमचे दशरथ तात्या देशमुख यांच्याकडून आमच्या या शाहिरी पोहण्यासाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा तात्यांसाठी. आपण जागा हे तर दिसलं पाहिजे, झोपी गेलो नाही. हा दुसरे आमचे चौबे पिंपरीचे उपसरपंच शिवश्री योगेश दादा जाधव यांच्याकडून हे 501 रुपये आलेले आहेत. धन्यवाद दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा आणि पुढे जाऊन शाहीर काय सांगत आहेत. हा पेरावतीच पीक येत जगाची रीत नव नाही त्यात. हा तुम्ही जे पेरता तेच उगवून येत असत. आपल्या घरावर पावसाचा एक ठिपका पडला नाही आणि धरण तिकडे 100% भरून व्हायला लागलं. पंढरपूरला पूर आला. ही पांडुरंगाची कृपा. लोकांचं घर पुरात वाहून जाते आणि त्याचं पाणी आपल्याला मिळतं इथं. हा आहे का नाही. आणि आपण पेरण्या करायला लागलो, ऊस लावायला लागलो.
पण त्या पेरणीची एक जुनी पद्धत आहे. जर ज्वारी पेरली तर त्याचा गहू कधी उगवून येत नाही, ज्वारीच उगवून येत असते. ऊस लावलं तर कधी मका उगवून येते का? मका ऊसच उगवून येणार. तुम्ही आज इथं येऊन बसला, समाजासाठी झिजला, तर पुढे हे मी मगाशी म्हणलं युट्यूबला दिसतंय, पहिलं दिसत नव्हतं. आपल्या आजांचा फोटो पंजांचा फोटो आपल्याला कसला आहे तर माहित नाही, पण आता मोबाईल सगळ्याचा फोटो घेतय. हे चॅनल सुद्धा सगळ्यांचा फोटो घेतात आणि यात दिसणार आमचं म्हातारडं दिसतंय का नाही या आरक्षणाच्या लढ्यामध्ये. हे पोरं बघणार पुढे आपली आहे का नाही, आणि मग त्यांना काय तोंड दाखवणार, थुकतील ते. हा, त्या पोरांना आपण दिसलो पाहिजे. इथे येऊन बसलो तर दिसत, घरीच मोबाईल सरकवत वर बसलो स्क्रीन कुठनं दिसणार. आमचे ज्ञानोबराय म्हणतात, येथ वडील जे जे करती. आपल्या ज्ञानेश्वरीच्या वहीच्या माध्यमातून सांगतात, येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. ये अनुष्ठिती सामान्य सकळ. बाप जे करतो ते पोरासाठी धर्म असतो. जर आपण यात येऊन बसलो तर पोरं पुढा समाजासाठी देणार. आणि पोवाडे आयऱ्या गायऱ्यांवरती लिहिलं जात नाहीत, उद्योगपतींवरती लिहिलं जात नाहीत, टाटा बिर्ला अंबानी यांच्यावर लिहिलं जात नाहीत. जे समाजासाठी झिजतात त्यांच्यावरती पोवाडे लिहिले जातात. हा, आपल्याला महात्मा ज्योतिबा फुल्यांचं दत्तक वारस तेवढाच होता, परत आता वारस कोणी नाही. पण गेल्या 100-125 वर्षापूर्वींच त्यांचं नाव गाजतंय, समाजासाठी झिजले. शिवरायांचे रक्ताचे वारस आता नाहीत, पण त्यांचं 300-400 वर्षापासूनच नाव आहे. आमच्या ज्ञानोबारायांना कोण वारस आहे? कुणी नाही. 12व्या शतकातले, म्हणून समाजासाठी झिजलं तर नाव मागे राहणार. भावाचा बांध भावकीचा बांध कोरत बसला, पोरं नाव महाग लावायला असते, स्वतःचं नाव सांगते. मी आलेल्या सांगितलं, मी शिवशाहीर विशाल इंदलकर. बापाचं नाव घेतलं का मी? त्यांनी माझ्यासाठी किती कष्ट खाल्ल्या, किती जणांचं बांध कोरलं असतील. तुमची उदाहरणं सांगतोय. पोरांना बापाचं नाव मागे लावण्यात इंटरेस्ट नसतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानून समाजासाठी झिजत चला. तुमच्यावरती माग नाव निघल. हा, रावतीच पीक येत जगाची रीत नव नाही त्यात. शहाजीन पराक्रम फेरला, शहाजीन पराक्रम पेरला, शहाजीन पराक्रम पेरला. वाटप केल्याचा देखावा करायचा नाही कधी. हा, देखावा करणं वेगळं आणि त्यात पूर्ण आत्मीयतेने उतरणं वेगळं आहे का नाही. म्हणून समाजासाठी झिजणं गरजेचं आहे. हा, रावतीच पीक येत जगाची रीत नव नाही त्यात. शहाजीन पराक्रम पेरला, शहाजीन पराक्रम पेरला, शहाजीन पराक्रम पेरला. शिवाजी सर्जा अवतरला, महाराष्ट्राचा भाग्य उदय झाला. महाराष्ट्राचा भाग्य उदय झाला रे, महाराष्ट्राचा भाग्य उदय झाला. आणि संपूर्ण देशभर मोगली सत्तेचा अंमल होता. आणि अशा या भयानक स्थितीमध्ये घरं पेटवून द्यायची, पिकांची नासाडी करायची. हे मुघल आया बहिणींना उचलून घेऊन जायचे. हा ना, अशा या परिस्थितीमध्ये शिवरायांचा जन्म झाला. हा, आई जिजाऊ. हा, आई जिजाऊ वंदन माझे तुझिया चरणाला, तुझिया चरणाला, तुझिया चरणाला. तुझ्याच पोटी. हा, तुझ्याच पोटी शूर शिवाजी आले जन्माला, आले जन्माला. शिवाजी आले जन्माला, आले जन्माला. शिवाजी आले जन्माला. जन्मला
अरे जिथं जन्मला सूर्य जगाचा, जिथं जन्मला सूर्य जगाचा किल्ला शिवनेरी, किल्ला शिवनेरी, शिवनेरी. धन्य झाली अंगाई अन, धन्य झाली अंगाई अन पाळण्याची दोरी. हा पाळण्याची दोरी, पाळण्याची दोरी, पाळण्याची दोरी, पाळण्याची दोरी. माँसाहेब जिजाऊंच्या पोटी स्वराज्य संकल्पक शहाजीराजांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि भयानक परिस्थितीमध्ये शिवरायांनी लहानाचं मोठं व्हायला लागलेले आहेत. एक 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 मावळा राजांना येऊन मिळायला लागलेला आहे. राजे मातीचा किल्ला करावा, काठीचा घोडा करावा आणि एक एक मावळा माझा आहे. माँसाहेबांना सांगावं हे आमचं स्वराज्य आहे. पण माँसाहेबांनी विचार केला होता, माँसाहेब जिजाऊंनी मनात संकल्प केला होता, माझ्या शिवबाला नाटकातला राजा करायचं नाही, खराच राजा करायचा होता. एक 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 मावळा येऊन मिळायला लागलेला आहे. येसाजी, बाजी, तानाजी आणि राजे कधी एखाद्या झाडावर, झाडाखाली बसावं, एखाद्या दगडावर बसावं आणि विचारावं हे किल्ले कोणाचे? आपले. जहागिरी कोणाची? आपली. हे किल्ले मोगलांचे. आणि राजाने विचारावं आपल्याला एकही किल्ला नाही का? हे मुघल आपल्या आया बहिणींची इज्जत लुटतात, घरदार पेटवून देतात, पिकांची नासाडी करतात. यांना कोण आवरणार? हा शिवराय हा आणि शिवराय लहानाचे मोठे व्हायला लागलेले. राजे पुणे आणि परिसरामध्ये घोडसवारी करायला लागलेले आणि घोडसवारी करत असताना घोड्यांच्या टापांचे आवाज आले की लोक भयभीत व्हायचे. आले मुघल, आले मुघल, आले आमच्या मुलीबाळींची इज्जत लुटण्यासाठी मुघल आले, आमची घरदार पेटवून देण्याने मुघल आले. धनभाऊ थोडा इको दे. लोक भयभीत व्हायचे आणि घरात निघून जायचे. पण आता उलट व्हायला लागलं होतं. आता घोड्यांच्या टापांचे आवाज यायला लागले, पिलोटावर घराच्या बाहेर यायचे. आला आमचा शिवाजी राजा आला, आमचा बाल शिवाजी आला, आमचा शिवाजी राजा आला. लोक घराच्या बाहेर यायचे. राजे त्यांना क्षमखुशाली विचारायचे. लोकांना हा आपला राजा वाटायचा आणि लोकही राजांच्या जवळ जायचे. हा महाराज हा. संघटित करून मावळ्याला संघटित करून मावळ्याला, करून मावळ्याला, संघटित करून मावळ्याला, करून मावळ्याला. शिवराय बोले सर्वाला, सांगे मावळ्याला एकतरी किल्ला आपणाला, एकतरी किल्ला आपणाला. कधी जाती फेर फटक्याला, कधी जाती फेर फटक्याला. वैदेश्वरी गेले दर्शनाला, गेले दर्शनाला गिराजे, गेले दर्शनाला गिराजे, गेले दर्शनाला गिराजे. राजे पुणे आणि परिसरामध्ये फेरफटका मारायला लागलेले. सर्व मावळ्यांना संघटित केलं आणि राजे रोहिणेश्वराच्या मंदिरात गेलेले. सर्व मावळ्यांना जवळ बोलवलं आणि राजे काय म्हणत आहेत रोहिणेश्वराला?
शंभू महादेवा शक्ती द्या मला, शक्ती द्या मला. इथून पुढे जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर फक्त स्वराज्यासाठी. एकच गर्जना झाली. हर हर राजाने आपल्या डाव्या हाताच्या करंगळीचा कापली महादेवाच्या पिंडीवरती आपल्या रक्ताचा अभिषेक केला आणि महादेवाला मागितलं आम्हाला शक्ती दे. हे कधी घडलं? वयाच्या 16व्या वर्षी. 16व्या वर्षी. आता गाणी निघली 16व्या वर्ष धोक्याचं आहे आणि तेच 16व्या वर्षी पैसे कमवतात त्याच गाण्यावरती आणि आपल्याला म्हणतात 16वं वर्ष धोक्याचं. असं कसं असेल? हा. आणि राजे सर्व मावळ्यांना घेऊन पुण्याकडे लाल महालाकडे परत येत असताना घोड्यांच्या टापांच्या आवाजामध्ये राजांच्या कानावर एक अचानक आळी. राजे थांबा! घोड्यांच्या टापांचा आवाज येत होता. सह्याद्रीच्या कड्या कपारातून येणारा तो आवाज त्याचा प्रतिध्वनी उमटला आणि परत राजांच्या कानावरती आवाज आला. राजे थांबा! राजांनी घोड्याचा लगाम खेचला. घोड्यावरून पाय उतार झाले. आपला हात वरती केला. पाठीमागे असणारे ते 40 घोडेस्वार पाय उतार झाले. पाठीमागे वळून बघतो तर काय, एक म्हातारा माणूस पडलेलं टक्कल, पिकलेली दाढी, पळतोय. पळता पळता ठेसकाळला, उठला आणि पळत येऊन राजाचे पाय घट्ट पकडले आणि राजाला विचार, राजा लुटलो रे राजा, लुटलो. न रडता सांगा काय झालं ते. राजा काय झालं नाही म्हणून विचार. काय झालं? राजा कुंपणाने शेत खाल्लं रे बाबा. काय झालं? राजा माझी तरणी ताटी पोरगी पाणवठावर पाण्याला गेली असताना गावच्या पाटलाला तिच्यावर घाला घातला आणि तिचं सर्वस्व लुटलं रे राजा, सर्वस्व लुटलं. मी माझ्या मुली विना पारका झालो रे राजा. डोळ्याच्या टपाटप त्याच्या धारा वाहू लागल्या. राजांच्या पायावर ते डोळ्यातनं अश्रू वाहिली गेली. राजांनी त्या बाबाच्या हाताला धरला आणि उठवलं. नाव काय आपलं? रामजी. कोण आहे तो? गावचा पाटील आहे. बाबाजी भिकाजी गुजर नाव आहे त्याचं. राजांनी येसाजीकडे पाहिलं. येसाजी, राजा जा, पाटलाच्या मुचक्याहून पाटलाला आमच्या समोर हजर करा. असं म्हणताच येसाजीच्या बाहूस पुरण पावल्या. येसाजी सज्ज तो झाला. येसाजी सज्ज तो झाला, सज्ज तो झाला. सवे घेऊन घोडे स्वाराला येसाजी रांजात आलेला. येसाजी रांजात येऊन पाटलाच्या वाड्याकडे आलेला आहे. पाटील झुलत्या झोपड्यावर बसलेला होता. पाटलाने बाहेर डोकावून बघितलं. कोण आहे रे? येसाजी. काय आलास? राजानी बोलिवलंय तुम्हासनी. राजाच्या कानावर कागाळी गेली या तुमची. सांग सांग तुझ्या राजाला मी गावचा पाटील आहे, तमाशातला नाही. आणि पाटलानं केलेलं गावाने सहन करावं. नकली राजा आहेस, नामधारी राजा आहेस, यात लक्ष घालू नये म्हणून सांग. येसाजीच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. येसाजी परत राजाकडे आले आणि परत खिन्न मनाने येसाजी राजाकडे येत असताना पाहिलं तानाजीने. राजाने विचारलं, काय म्हणले पाटील? राजे पाटील मगरूर आहे, येत नाही म्हणून सांग म्हणतोय. मी गावचा पाटील आहे, तमाशातला नाही. आणि पाटलानं केलेलं गावानं सहन करावं म्हणतोय.
नकली राजा आहेस, नामधारी राजा आहेस, यात लक्ष घालू नये म्हणून सांग म्हणतोय. राजांच्या हाताच्या बोटे कर कर वळल्या गेल्या. इतक्या तानाजी म्हणत आहेत, येसाजी कमरेची तलवार शोभेला नेली होती का? राजांनी नजरेने खुणवलं तानाजीला आणि शांत केलं. राजांचं विचारचक्र फिरायला लागलं. इतक्यात त्या बाबाला विचारलं, बाबा आपलं नाव काय? रामजी. आमच्या बरोबर पुण्याला याल? होयजी. येसाजी बाबाला आपल्या बरोबर घ्या. आणि घोड्यांच्या टापांच्या आवाजामध्ये राजांचं विचारचक्र फिरायला लागलं. नकली राजा, नामधारी राजा, या पाटलाचं करायचं काय? कठोर शासन, कठोर शासन. पाटील अण्णाव मागं लावणं सोपं नाही. सगळीच पाटलं चांगली असतात असं नाही. मी मगाशी सांगितलं, काय पाटलं बाणटोकरे असतात, काही पाटलं बलात्कारी असतात आताच्या सारखे, आणि काय हरामखोर असतात. आमच्या कोपर्डीच्या ताईचं ते बलात्कार प्रकरण झालं आणि सरकार व्यवस्था किती हरामखोर पद्धतीची आहे. 16 वर्ष 2016 झालं होतं, आज 12 वर्ष होत आले, अजून त्याचा निकाल लागतोय. ही शासन व्यवस्था आहे. तर शिवरायाची शासन व्यवस्था कशी होती? राजांचं विचारचक्र फिरायला लागलं आणि राजे पुण्यात जातात. हा, येसाजीला सांगितलं, येसाजी जास्तीचा फौजफाटा घ्या, राजाचा पाटलाच्या मुसक्यावळा सकाळपर्यंत पाटील आमच्या समोर हजर करा. असं म्हणताच काय झालेलं आहे? येसाजी सज्ज तो झाला. येसाजी सज्ज तो झाला, सज्ज तो झाला, सवे घेऊन घोडे स्वाराला, घोडे स्वाराला. येसाजी रांजात आलेला. येसाजीनं आता पाटलाची मगाच्या सारखी परवानगी घेतली नाही. रांजे गावात येतात येसाजीनं काय केलं? रांजे गावाच्या घरांना बाहेर सगळ्यांना कड्या लावल्या. का? गाव पाटलाच आहे. पाटलानं जर आरडाओरड केली तर बारकं पोरगा ही पाटलाच्या मदतीवर धावून येईल म्हणून घराला बाहेरनं कड्या लावल्या. हा, येसाजी रांजात आलेला, येसाजी रांजात आलेला. राजात येताच येसाजीनं काय केलं? पाटलाच्या घराचा दरवाजा तोडला, जखडबंद केलं पाटलाला, हात पाय बांधले पाटलाचे. पाटील आणला पुण्याला, आणला पुण्याला जिरहाजी, आणला पुण्याला जिरहाजी, आणला पुण्याला जिरहाजी. पाटलाचे हातपाय बांधलेले आहेत. राजाच्या पाटलाचे हातपाय बांधले आणि पुण्याला आणलेले आहे. राजे सकाळी लवकर उठले, अभ्यंग स्नान केलं आणि राजे तुळजा भवानीचं दर्शन घेतलं. महासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी महासाहेबांच्या महालामध्ये गेले. आणि महासाहेब काय म्हणत आहेत? राजे आज सणासुदीची कपडे घातले. नकली राजा आहे. काय म्हणाला? नामधारी राजा आहे. महासाहेब तुम्ही आमच्या बरोबर दरबारात चला. आणि गर्दीनं तुडुंब भरलेला तो दरबार. लोकांना काळजी वाटत होती, आज आपला राजा काय निर्णय घेणार. वयाने लहान आणि लोकांच्या गर्दीनं तो तुडुंब भरलेला लाल महल. महासाहेब आणि राजे लाल महालात येताच सर्वांनी मुजरे केले आणि राजाने विचारलं, येसाजी पाटील आणला? वैजी हजर करा आमच्या समोर. दंडाला काढल्या लावलेला तो पाटील, काल मगरुरीची भाषा बोलणारा तो पाटील दरबारात येताच काय म्हणतोय? मासाहेब मुजरा, शिवाजी राजे प्रणाम. राजांनी गालात स्मित हास्य केलं आणि पाटलाकडे बघून काय म्हणत आहेत? रामजीला विचारत आहेत, हे रामजी आज का तो हरामखोर? होय राजे, यानेच माझ्या मुलीची इज्जत तुटली. खलास करा या नेचेला, खलास करा या निचेला. या मुली विना पारका केलं राजा मला येणे. पाटील काय म्हणणं आपलं यावर? होय राजे,
मलाही यावर बेमुगत न्याय मिळावा. पाटील, तुम्हाला जरूर न्याय मिळेल, पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय अत्याचार केला त्या मुलीनंही इथं येऊन काहीतरी बोललं पाहिजे. नाही राजे, ती मुलगी या जगामध्ये नाही. आणि मग पाटील, तुलाही न्याय मिळणार नाही. हे साजी, ज्या पायाने त्या मुलीपर्यंत चालत गेला ते पाय, आणि ज्या हाताने मुलीवर अन्याय अत्याचार केला ते हात, याचे कलम करा, हुकुमाची अंमलबजावणी करा, चौरंगा करा, गाडवावरून धिंड काढा आणि गावात सोडून द्या. मारायचा का नाही, कुणाची दिशा झाली नाही पाहिजे परत तसं गुन्हा करण्यासाठी. पण आजचं हे हरामखोर सरकार बलात्कारी असो ना तर खुनी असो पळवाटा काढाय देते. हा, आणि शिवरायांनी आमच्या काय केलं, तडकाफडकी निर्णय दिला. शिवाजीचा झाला बोलबाला, शिवाजीचा झाला बोलबाला, झाला बोलबाला. आत्मविश्वास वाटला सर्वाला, रयत जनतेला, रयत जनतेला. दिलासा दिला लोकाला, दिलासा दिला लोकाला. राज हवं होत सर्वाला, होत सर्वाला गिरहाजे, होत सर्वाला गिरहाजे. राज हवं होत सर्वाला, होत सर्वाला हाजीर हाजी, होत सर्वाला गिरहाजे, होत सर्वाला गिरहाजे. शिवरायांनी निर्णय दिला आणि त्या हरामखोर पाटलाला सजा केली. आजच्या सरकारमध्ये आणि शिवरायांच्या काळामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आज मोदीचा आपल्याला फुकटचं गहू तांदूळ मिळतात का नाही, मिळतात का नाही, ऐकू येते का? मोदीचा आपल्याला गहू तांदूळ फुकटचं मिळतात का? माझ्याकडे यादी नाही, निसतं होय म्हणा. घरकुल मिळते ती, इथं बसलेलं नाही पण माहिती नाही ते त्यांना मिळते. हा, चांगले रस्ते आहेत. मध्येच बघितलं आपण कसं पूल ढासळत होतं. हा, गाड्यांना चांगलं पेट्रोल मिळतं इथेनॉल मिक्सित. हा, E20. हा, चांगलं आहे. आजच्या जमान्यातलं अच्छे दिन आएंगे, कभी नाही आ सकते. कोपटातला त्यांचा भाजपाचा पक्ष कधी मोठ्या बिल्डिंग मध्ये त्याचं रूपांतर झालं कळलं नाही. अच्छे दिन त्यांच्या कार्यकर्त्यांना येतात, सामान्य लोकांना कधी येत नसतात. काँग्रेसनेही दिला होता याच्या आधी नारा, कशाचा? गरिबी हटावचा. हटली का हो कधी गरिबी? 60 वर्ष कधीच हटत नसती. त्यांच्या कार्यकर्त्यांची हटणार. आपली गरिबी हटल्यावर ते आपल्याकडे झगमारा येतील का परत मत मागे? हा, हे होत नसतं. हे जुमलं असतात. सांगितलं आपल्याला गडकरींनी, हे जुमला आहे निवडणुकीचा. अच्छे दिन आएंगे, गरिबी हटाव. अहो सगळी गरिबी हटली आतापर्यंत, पण ह्यांची गरिबी काय हटवणं झालं नाही यांना. 60 वर्षात, या आताच्या 12 वर्षात 15 लाख एकेकाच्या खात्यावर येणार. कधी याच्यात येत नसतात. हे वेड्यात काढायची साधनं आहेत. हा, म्हणून आता जर तुम्हाला मी विचारलं आजचं राज्य चांगलं का शिवाजी महाराजांचं चांगलं, ज्यांना आजचं आवडतं त्यांनी एकदा हात करा बरं वर. अहो आवडत नाही ह्यांचा भरवसाच नाही. हरामखोर डोक्यात शिरलेत आपल्या. आणि शिवराय काळजात घर केलं राजाने माझ्या, म्हणून लोकांना राजा आपला वाटायचा. हा, शिवाजीचा झाला बोलबाला. शिवाजीचा झाला बोलबाला, झाला बोलबाला. आत्मविश्वास वाटला सर्वाला, रयत जनतेला. दिलासा दिला लोकाला. राज हवं होत सर्वांना, होत सर्वाला गिरहाजे, होत सर्वाला गिरहाजे. सगळी पाटलं चांगली नसतात. मी सांगितलं
आणि सगळी पाटलं वाईट सुद्धा नसतात. हा आता ऐका, चांगला पाटील ऐका. आणि बापाचं एक काम असतं की आई लहान मुलाला कमरेवर घेते, कमरेवर का? जीव आहे, जिवाळा आहे, माया आहे. पण बापाचं एक ध्येय असते, मुलाला खांद्यावर घ्यायचं का? जे आपल्याला बघायला मिळालं नाही ते मुलांनी बघितलं पाहिजे, आपल्यापेक्षा उंच झालं पाहिजे मुलगा. म्हणून आपण इकडं तिकडं बसू नका. जरांगे पाटील आल्यावर परत आपल्या जागेला बसतील बाकीचे लोक, आणि आपण आहे असंच मागच राहणार. आपल्याला पुढे काय करायचंय म्हणत इकडे तिकडे बसलेल्या, सर्वत्र बसलेल्या लोकांनी समोर येऊन बसायचे. आता थोड्या वेळात मनोज दादा येतील. तत्पूर्वी आता आपण ऐकले राजाचे पाटील. आता ऐकूया क्रांतिसिंह नाना पाटील. थोडा ऐकू द्या. ज्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्यावेळेच्या गोऱ्या माकडांना पिटाळून लावण्यासाठी अनेक प्रकारचे बंड केले, ते क्रांतिसिंह नाना पाटील कसे होते ऐका. हे वाजतच नव्हतं, ऊन आणि कडक झालं होतं. म्हणलं याला झाले काय, माणसं उन्हातली इथंही नदीत हे बी वाजन. हा, ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा अंबे करुणी प्रारंभे. कफावर थापतून तुन्याता, कफावर थापतून तुन्याता, कफावर थापतून तुन्याता. जगदंबे नमन तुझा अंबे करुणी प्रारंभे. कफावर थापतून तुन्याता, कफावर थापतून तुन्याता, कफावर थापतून तुन्याता. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. क्रांतीवीराचं गातो गुणगान जी, क्रांतीवीराचं गातो गुणगान जी, क्रांतीवीराचं गातो गुणगान जी. अभिनमन साधू संताला, अभिनमन साधू संताला, ज्ञानेश्वराला एकनाथाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला, गुरु चरणाला गिरहाजी, गुरु चरणाला गिरहाजी. मगाशी सांगितलं मी, पोवाडे आयऱ्या गायऱ्यावरती लिहिलं जात नाही. हा, पोवाडे मर्दांचे गायले जातात. टाटा, बिर्ला, अंबानी, उद्योगपती यांचे पवाडे गायले जात नाहीत. पवाडे मर्दाचे गावे, कोणाचे? मर्दाचे. आणि गावे सुद्धा मर्दानी, ऐकावे सुद्धा मर्दानी. आणि या रणरागिणींनी त्याच्या पेशांचं काम नाही. हा हा, ही कथा नव्हे शंडाची, ही कथा नव्हे शंडाची, गाव गुंडाची, उच्च पुढाऱ्याची, चोर बामट्याची. सत्य कथा नाना पाटलाची, नाना पाटलाची, नाना पाटलाची गिरहाजी. हा नेता कुठे जन्मला, हा नेता कुठे जन्मला, सांगतो तुम्हाला. सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला येडे मच्छिंद्र गाव. हे मच्छिंद्र येडा नावाचं गाव कृष्णा नदीच्या तीरावर असणार. या नदीच्या तीरावरती त्यांचा जन्म झाला. काय
एरवी जर पाटलाच्या खोळात एखादं पोर जन्माला आलं तर लोक वैतागायची, उगाच जन्माला आलं म्हणायची. का? चांगल्या चांगल्या म्हाताऱ्या माणसाला आरोतुरं बोलायचं, उगाच गाडीवर कट मारायचं चांगल्या माणसांना, शिव्या द्यायच्या माणसांना. पण हे पाटील तसं नव्हतं. हे पाटील इंग्रजांच्या छाताडावर थया थया नाचण्यासाठी जन्माला आलं होतं. हा ही कथा हा नेता कुठे जन्माला सांगतो तुम्हाला. सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला येडे मच्छिंद्रगाव कृष्णा तीराला पाटील कुळी पुत्र जन्माला, पुत्र जन्माला गिरहाजी पुत्र जन्माला गिरहाजी पुत्र जन्माला गिरहाजी. कुस्तीचा नाद वीराला, कुस्तीचा नाद वीराला रणांगणी नाना चालला हाजी, नाना चालला गिरहाजी नाना चालला गिरहाजी. लहानपणापासून बलदंड शरीर बनवलेला हा क्रांतिसेना. आपल्यातले जे काही चाली सांगायचे ते काय? गावोगावी शोध चालला. नाना पाटलाला, नाना पाटलाला गावोगावी गावोगावी शोध चालला. कोण पकडून देतो नानाला, गावोगावी शोध चालला. एक बातमी लागली साहेबाला. कुठली बातमी लागली? हा पकड वॉरंट नाना पाटलाला, पकड वॉरंट नाना पाटलाला, नाना पाटलाला गावोगावी शोध चालला. एक बातमी लागली साहेबाला. कुठली? नाना पाटील खेड्यात आलेला, दाढी करण्याला न्हाव्या घरी गेला, ओट्यावर बसलेला. हा हा न्हाव्याची एशीची दुकानं आता आली, पण पहिलं तुमच्या आमच्या जमान्यात कसं होतं? न्हावी त्याच्या गावावर नाही येत. हातामध्ये आरसा धरलेला कोणी? नाना पाटलांनी. हा हातामध्ये आरसा धरलेला, आरशात पोलीस दिसला. पाठीमागनं येणारा ते इंग्रज अधिकारी नाना पाटलाला दिसला आरशात. इंग्रज अधिकाऱ्यांनी विचार केला होता, त्यांना नाना पाटील काळाय का गोराय माहित नव्हता. त्यांनी एक विचार केला, ज्याच्या दाढीला साबण तो नाना पाटील समजायचं, आणि ज्याच्या हातात वस्तारा तो न्हावी. हा नाना पाटील खेड्यात आलेला, दाढी करण्याला न्हाव्या घरी गेला, वट्यावर बसलेला साबण दाढीला, हातामध्ये आरसा धरलेला, आरशात तो पोलीस दिसला. नाना बघा विलंदर कसला, नाना बघा विलंदर कसला, दाढीचा साबण पुसला. न्हाव्याच्या धरलो मानेला, न्हाव्याच्या धरलो मानेला, साबण लावला दाढीला, लावला दाढीला गिरहाजी, लावला दाढीला गिरहाजी, लावला दाढीला गिरहाजी. न्हावी भामावून गेलं. माझ्याकडे दाढी करायला आलेले गिरायक असं का करायला लागले? हा आधीच्या पाटलाचा दरारा तसा होता, वर्ण पाटील असं का करायला लागले म्हणून न्हावी भामावून गेलं. पाटलांनी सांगितलं ग बसायचं. तसं न्हावी आपलं गपगुमान खाली मान घालून बसलं. पण पाठीमागनं येणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी विचार केला, ज्याच्या दाढीला साबण तो नाना पाटील, आणि ज्याच्या हातात वस्तारा तो न्हावी. आणि न्हाव्याला नाना पाटील समजून इंग्रजांनी न्हाव्याला अटक केली. पकडलं नाना पाटलाला, काय साहेबाचा आनंद गगनात मावना. या क्रांतिशील नाना पाटलाच्या डोक्यावर 5,000 रुपयाचा इनाम होता मागच्या 150 वर्षापूर्वी, 100 पाऊणशे वर्षापूर्वी. आणि 5,000 म्हणजे तवा आपल्याला माहित होतं. माझ्या कळत्यापणात 10-15 वर्षापूर्वी 10 रुपये दाढी कटिंग व्हायची. आता कुठं आलं गेलं 150 रुपयाला. त्यावेळेस 5,000 म्हणजे आता काही पटीनं जास्त. ते साहेब भांबावून गेलं. साहेबाचा आनंद गगनात मावना.
पकडलं नाना पाटलाला बेड्या हाताला कैद बघा केला नेलं ठाण्याला आनंद साहेबाला. पण इकडं खऱ्या नाना पाटलांनी काय केलेलं आहे? नाव्याचं गबाळ एका धुपटीत टाकलं. हा प्रणाम केला भवानीला. आमच्या भागवत बाबळगावचे भागवत तात्या पराडे पाटील स्वातंत्र्य आर्मीतले जवान यांचा विषय निघाला, इंग्रजांचा विषय निघाला. त्यांच्या अंगावरती काटा फुटून आला आणि 501 रुपये बक्षीस दिलं त्यांनी क्रांतीचे नाना पाटलांच्या पावड्यासाठी. एकदा टाळ्या वाजवा. उन्हात बसलो पण टाळ्या तरी वाजवू शकतो आपण. हे पवाडे आपल्याला जतन करावे लागणार आहेत. हा भागवत तात्या पराडे पाटील 26/11चा दरवर्षी कार्यक्रम करतात. कुठं? आमच्या टेंभुर्णीच्या गोविंद वृद्धाश्रम मध्ये. हा आणि सर्व माजी सैनिकांचा सन्मान करतात ते. आमचाही मला वाटतं 2 वेळा सन्मान केला ते. हा धन्यवाद तात्या. हा खऱ्या नाना पाटलांनी काय केलं या जागेवर? हा नाना पाटील खेड्यात आलेला दाढी करण्याला न्हाव्या घरी गेला वट्याव बसलेला साबण दाढीला हातामध्ये आरसा धरलेला आरशात पोलीस दिसला नाना बघा बिलंदर कसला दाढीचा साबण पुसला न्हाव्याच्या धरलो मानेला साबण लावला दाढीला लावला दाढीला लावला दाढीला लावला मगाशी सांगितलं न्हावी येडेवडी करायला लागलं. हा माझ्याकडे दाढी करायला आलेले गिराईक असं का करायला लागले? पाटलांनी सांगितलं गप बसायचं. हा पाटील आपलं त्याने न्हावी गप गुमान बसलं. पण त्या न्हाव्याला इंग्रज अधिकारी घेऊन गेले. पकडलं नाना पाटलाला पकडलं नाना पाटलाला बेड्या हाताला कैद बघा केला नेलं ठाण्याला आनंद साहेबाला. साहेबाचा आनंद गगनात मावना. पण इकडं खऱ्या नाना पाटलांनी काय केलंय? प्रणाम केला भवानीला. प्रणाम केला भवानीला शिवाजी राजाला. दोपटी लावली बगलला नाना पाटील निघून गेला खरे नाना पाटील निघून गेले. पण इकडे पोलीस स्टेशनला आणलेले त्या ग्रस्ताला म्हणजे न्हाव्याला इंग्रज अधिकारी विचारतोय. तो पोलीस त्या काळात त्याला चांगली मराठी येत नव्हती आणि न्हाव्याला इंग्रजी कसलीच येत नव्हती. आपल्यासारखा घोळ. ते काय म्हणतंय त्याला कळत नव्हतं आणि हे काय म्हणतंय ह्याला कळत नव्हतं. त्या न्हाव्याला पोलीस अधिकारी विचारतोय पाटील आर यू रिबेलिंग अगेन्स्ट अस? जसं आपल्याला झालं तसं न्हाव्याला झालं होतं. हे काय म्हणताय? हा परत त्यांनी तोडक्या मोडक्या भाषेत विचारलं काय पाटील बंड उभा ठाय काय? नाव्याने विचार केला आपण पाटील नाही, आपण कसलेच बंड उभारलेले नाहीत आहे का नाही. पाटील नावे आपलं गपगुमान खाली मान घालून बसलं होतं. परत त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी चांगल्या मराठीत विचारलं त्याला काय नाना पाटील इंग्रज सरकारच्या विरोधात बंड उभारताय काय? पकडलं का नाही आम्ही तुम्हाला? आणि नाना पाटील हे शब्द न्हाव्याच्या कानावर पडतात. नाही तार दिवशी उठून राहिलं आणि साहेबाकडे बघून हसत म्हणत आहे साहेब तुम्ही चूक करा साहेब
तुम्ही चुकला हा जाम हाती लागला हा जाम हाती लागला तुझा बाप निघून गेला निघून गेला गिराजी निघून गेला गिराजी तुझा बाप निघून गेला निघून गेला गेला गिराजी निघून गेला गिराजी साहेबाला कळत क्या बोल रहे हो क्या बात कर रहे हो हा साहेब नाना पाटील कवाच निघून गेलं त्या डाव्याने सांगितलं आणि या इंग्रज सरकारचं असंच असायचं जसं बसायला आणि कुत्रा हगाटायला गाठ पडायची आपल्या क्रांतिकारकांना कधीच जाग्याला घावलेला आहेत पण तरी भी 100 में से 80 बेईमान फिर भी मेरा भारत कशामुळे आपल्यातले हरामखोर होते आता विचार केला आणि त्यावेळेस सुद्धा विचार केला आता विधिमंडळात आपलेच बसलेत पण ते तिथं प्रश्न विचारत नाहीत म्हणून दादालाच विचारावं लागतं हे चाडगे आहेत तिथं जाऊन बसलेले आपण निवडून दिलेले फक्त वातावरण झाल्यापुरते फोटो लावून फिरवणार दादाचं स्वागत आणि दादांना शुभेच्छा अरे उपाशी बसणाऱ्या माणसांना शुभेच्छा देता का हराम खोराव उपाशी बसा म्हणून लाल जरा मराठ्यांचे किती आहेत कित्येक वेळा सांगितलं 288 पैकी एकही हरामखोर म्हणला नाही की मनोज जरांगे पाटलाला माझं जाहीर समर्थन आहे तुम्ही मराठ्यांच्या पोटचं नाही का हा जे आमदार तिथं जाऊन बसतात ते मराठ्यांचे नाहीत का आणि मग आम्ही ते किती वेळा सांगितलं त्या सरकारला फडणवीसांना त्या फडणवीसांनी काय केलं गावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका जनतेतून निवडल्या आणि सरपंच जनतेतून निवडायचं ठरवलं हा नगरपालिकेचा नगराध्यक्ष जनतेतून निवडायला लागले पहिला सदस्यातून असायचा पण फडणवीस साहेब गावचा ग्रामपंचायत सदस्य सरपंच जनतेतून निवडाल नगरपालिकेचा नगरपंचायतीचा नगराध्यक्ष जनतेतून निवडाल पुढे काही दिवसांनी महानगरपालिकेचा नगराध्यक्ष जनतेतून निवडाल पण एकदा हिंमत असेल मुख्यमंत्री जनतेतून निवडून बघा हा मराठ्याचा फकड्या नाही जनतेतून निवडून येऊन मुख्यमंत्री झाला तर नाव लावणार नाही मराठा मनोज जरांगे पाटील बोला छत्रपती शिवाजी महाराज की हे आपण दाखवून दिलेली ताकद आहे आपल्या समाजाची आज आपली या सरकारने इथं बसलेल्या लोकांची दखल घेतली पाहिजे गर्दी होणं गरजेचं आहे तर तिथं करणार आहे माड्यामध्ये जरांगे पाटलांची सभा मोठ्या प्रमाणात झाली हा क्रांतिसिंह नाना पाटील सांगत होतो मी तुम्हाला हा एकांतात बोलला पत्नीला बोल नाना पाटील एकांतात बोलला पत्नीला काय इंग्रजाकडे नोकरी करत होते ग्रामसेवकाची एकांतात बोलला पत्नीला सोडावं वाटतं या इंग्रजाच्या नोकरीला मला गुलामी करायचं कधी आवडलं नाही आणि आवडणार नाही पत्नी काय बोलली पतीला आपली असती तर म्हणली असती खावा गपचीप मिळतंय कसतरी पगार हा सरकारच्या विरोधात काम करणार होय पण ती क्रांतिसिंह नाना पाटलांची बायको होती पत्नी काय बोलली पतीला माझी साथ आहे तुम्हाला आहे तुम्हाला गिराजी आहे तुम्हाला गिराजी म्हणून समाजाचं समाजकारण करायचं असो वा देशाचं राजकारण करायचं असो या आताचे राजकारणी आहेत ते पोटासाठी राजकारणी झालेले आहेत आणि पहिले जे राजकारणी होते ते समाजासाठी लढत होते हा रेल्वेचा अपघात झाला आणि लाल बहादूर शास्त्रीने राजीनामा दिला का मी या रेल्वे मंत्री असताना जर अपघात होऊन लोकांचा जीव जात असेल तर माझा तिथं बसण्याचा अधिकार नाही आताचे हरामखोर 21 विद्यार्थ्यांनी आमच्या आत्महत्या केल्या पेपर फुटले हा लाज वाटत नाही तिथं दिल्लीवर छाताडावर त्यांच्या थया थया नाचत होते आमचे सगळ्याच विद्यार्थी त्यांना लाठीचार्ज केला या नालायकांनी हा आणि मग तेव्हा कुठे जाऊन त्यांनी राजीनामा दिला कोण प्रधान
धर्मेंद्र प्रधान हा म्हणून सरकारमध्ये आहे याची जाण पाहिजे. राजकारण करताय तर समाजासाठी करावं, स्वतःच्या पोटासाठी नाही. हा म्हणून त्या इंग्रज सरकारचे ते गोरे गेले हे काळे आले. सरांनी सांगितलं प्रदीप दादांनी सरकार पंजाचं असलं तरी आपल्याला फायदा नाही आणि छक्याचं असलं तरी आपल्याला फायदा नाही. सरकार पंजाचं येऊ दे ना तर छक्याचं येऊ दे, सामान्य समाज तसाच राहणार आहे. हा हा म्हणून स्वराज्याच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार क्रांतीवीर झाले तयार तयार. हा जय हिंद जय भारत करती जय जयकार. भारत माता की मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. ये बात कधी कुणी ऐकलं असेल. साधी सोना मनातली आधी पुढाऱ्यांना सांगतात शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. साधी सोना मनातली आधी पुढाऱ्या नोटीत हात गाडी. हा सारी सोडा मनातली आडी, सारी सोडा मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणागाडी. सोडा मनातली आडी पुढाऱ्यानो नीट हाणागाडी. तुमचा शहाणपणा पाहून आपल्या समाजातला आहे, बोलतोय चांगलं बोलतोय, प्रभावी भाषण करतोय म्हणून लोकांनी आपल्या निवडून दिला आणि विधिमंडळात पाठवला. पण हे पक्षाच्या नेत्यासमोर जाऊन शब्द घालते. तुमचा शहाणपणा पाहून लोकांनी दिलं निवडून. अरे तुमचा शहाणपणा पाहून लोकांनी दिलं निवडून. मनामध्ये धरली तू आणि पुढाऱ्यानो नीट हाणागाडी. सारी सोड मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणागाडी. या सरांसाठी झालं. पण शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांनी काय सांगितलं खाली. सरपंच गावाचा केला आणि झोपडीत होता, लोकांनी निवडून दिलं, चांगला माणूस आहे, काहीतरी गावाचं भलं करल. सरपंच गावाचा केला, स्वतःचा स्वार्थ साधला. सरपंच गावाचा केला, स्वतःचा स्वार्थ साधला. आणि हे ना लोकांच्या घरकुलामधलं खाल्लं, तुला घरकुल मंजूर करून देतो, त्याच्यातलं पैसे सडकातलं पैसे खाल्लं. अहो हे जाऊ द्या, त्यांनी संडास बाथरूममधलं सुद्धा पैसे खाल्लं. सरपंच गावाचा केला, स्वतःचा स्वार्थ साधला
आधी हा झोपडीत राहत होता, समाजासाठी लढला नाही, आपल्या मराठा समाजाचा आहे म्हणून तर लढला नाही. हा सरपंच गावाचा केला, स्वतःचा स्वार्थ साधला. स्वतःचा स्वार्थ साधला, गावात बांधली माडी, गरीबाची पेटवून झोपडी पुढाऱ्या नीट हाणगाडी. सोळा मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. सोळा मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. सोसायटीचा चेअरमन केला, वागण्यानं चोरमन झाला. सोसायटीचा चेअरमन केला आणि काही ठराविक मतं होती, सभासद होते आणि आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ते लिहून ठेवलं, या समाजाच्या प्रत्येक घटकासाठी ही सोसायटी आहे, प्रत्येकाला सभासद व्हायचा अधिकार आहे, प्रत्येकाने मतदान करावं, प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पण यांना आपल्या ऐकण्यात आहे, त्याला सभासद करायचं का, पुढे जाऊन हे आपल्याला मतदान देणार नाही. अरे पण तुला ज्यावेळेस सभासद केलं पुढच्या चेअरमन, तू त्याचं ऐकलं का, त्याच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला, त्याला बाजूला केलं आणि 20-25 वर्ष स्वतः चेअरमन राहिला. सोसायटीचा चेअरमन केला, वागण्यानं चोरमन झाला. सोसायटीचा चेअरमन केला, वागण्यानं चोरमन झाला. मनामध्ये धरली तू आणि पुढाऱ्यानं नीट हाणगाडी. मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. सारी सोळा मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. सारी सोडा मनातली आडी, सारी सोडा मनातली आडी र पुढाऱ्यानं नीट हाणगाडी. मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. सारी सोळा मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. हे गाणं आमच्या गाडगे बाबांनी लिहिलं आणि गायलं शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांनी. काय म्हणतात गाडगे बाबा, गावचा पुढारी आहे आणि याचा डोळा कुणावर, याची वरपर्यंत ओळख असते, आमदार मंत्र्यांपर्यंत. आणि यांनी काय करायचं, सदबीन गावात आली, पुढाऱ्यानं हेरुणा ठेवली, नाही मना जोगी वागली. मनासारखा एखादा शिक्षक फारसं नाही वागले, त्यांची बदली करायला लावायची, याची पोच वरपर्यंत असते. आणि या गाडगे बाबांचा संदेश तुम्ही ऐका बा घडोघडी, पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. सोळा मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. सारी सोळा मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. आम्ही राजर्षी शाहू महाराजांचे विचार विसरून गेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विसरून गेलो. गाडगे बाबांचे संदेश, तुकडोजी महाराजांचे विचार, जगद्गुरु तुकोबारायांचे विचार, महान राजा छत्रपती शिवरायांचे विचार विसरून गेलो आणि स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचं वाटोळं करायला लागलो. आणि या गाडगे बाबांचा संदेश तुम्ही ऐका बा घडोघडी, पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. सारी सोळा मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. सारी सोळा मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. सारी सोळा मनातली आडी र पुढाऱ्यानो नीट हाणगाडी. ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी आपली लढाई लढायची असते, पण निवडून देऊन परत आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतंय का, हे तिथं जाऊन मुजरे करायला लागले पक्षांच्या मालकांचे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सुधीर दादा